गायस इकडं बघा गुड इव्हनिंग गायस. मी एक रेसिपी बनवायले बघा. इकडं ही गव्हाचं पीठ आहे बघा. एक वाटीभर गव्हाचं पीठ आहे बघा. नाही बघा गायस. गुड इव्हनिंग गायस. हे बघा इकडं बघा मी एक रेसिपी बनवायली. ही आहे गव्हाचं पीठ आहे. याचं आहे ज्वारीचं पीठ आहे. एक वाटीभर ज्वारीचं पीठ, वाटीभर गव्हाचं पीठ आहे. मी तुम्हाला चाळून दाखवते. ही बघा मी बेसन पीठ घेतलंय वाटीभर. बघा ही वाटीभर बेसन घेतलंय मी. चाळून झालेला आहे. हे बघा चाळून झालेलं आहे. हे बघा इकडे बघा. इकडे बघा. आणि हे बघा इकडे मी कांदा घालते बघा. इकडे कांदा कांदा घालते. आणि हो का इकडं कोथिंबीर घालते. हिरवी कोथिंबीर घालते. आणि हो का इकडं हिरवी मिरची, जिरे आणि लसूण घेतला आहे कुठून ती घालते मी ह्याच्यात. थोडंसं मी मीठ घातलं आणि थोडंसं मीठ घालते ह्याच्यात. मी ना ह्याच्यात मिरचीत बी घातलेला आहे तर. आणि थोडंसं मी मीठ घालायले वरसून थोडंसं मीठ घालते. ओवा आहे थोडासा चुळून घातला की त्याचा जरा वास जरा चांगला येते बघा. हो का ओवा आहे मी टाकायले. हो का ओवा. रुको मैंने चालू नहीं किया. थोडंसं घालायले बघा. व थोडंसं घालायचं असते जास्त नाही घालायचं. थोडंसं आता ह्याला सगळ्याला मिक्स करून घेते बघा. असं हे सगळं ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून. हे बघा पाणी घालायचं मी नॉर्मलच घालते त्याच्यात पाणी. बघा असं आता मी असं केलं बघा. पीठ मळून ठेवलं मी जरा भिजत ठेवलं होतं. आणि काय कपड्यावर मी थापणार आहे. ह्याच्यावर बहुत बड़ा है कपड़ा. बघा कपडा रेडी केलेला आहे. आणि इकडे बघा मी गॅस चालू केलेला आहे. बघा कसा वाटतंय कसं नाही ते बघा. तिकडे गॅस चालू आहे. असं मी केलेलं आहे.
बघा माझं झाडे थापणं मी घालायली बघा ह्याच्यात. बघा असं थोडं थोडं तेल सोडायचं बोळात असं थोडं थोडं तेल सोडायचं. तेल लावायला आहे. आता भाजला बघा भाजला मी काढते आता. मस्तपैकी भाजला आहे बघा. ह्याचा काढायली आता टाकायली मी ह्याचा मस्त झालं बघा आता. ही दही आहे. दही मी घेते जरा. या इकडे हे काही धपाटा आहे आणि ही दही आहे या खायला. या जेऊया आपण. या जेऊया. चला उद्या भेटूया.